शहरातील पाचकंदील परिसरात एका कापड दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे। यात लाखोचे साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने वेळीच अग्निशामक दलाचे बंब पाचारण झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे। शहरातील जुना आग्रा रोड परिसरातील रहिवासी मनोहर रामेश्वर अग्रवाल यांच्या रेडीमेड कापड दुकानाला रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। नागरिकांनी अग्नि उपद्रवाची माहिती तात्काळ अग्निशामक दलास दिल्याने अग्निशामक बंब थोड्याच वेळातच तिथे पोहोचले। 2 बंबांद्वारे पाण्याचा मारा करत कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। मात्र या आगीत 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।